ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। ठाणे डिस्ट्रिक्ट डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी के गाइडेंस में अंबरनाथ के GIP डैम परिसर में नेचुरल डिजास्टर मैनेजमेंट पर एक मॉक ड्रिल या कलरफुल ट्रेनिंग की गई। आने वाले मॉनसून सीजन को देखते हुए बाढ़ और नेचुरल डिजास्टर से निपटने के लिए ये कलरफुल ट्रेनिंग 5 जून को ऑर्गेनाइज की गई थी। नेचुरल डिजास्टर या बाढ़ की स्थिति में इमरजेंसी सिस्टम का तुरंत चालू होना ज़रूरी है। इसलिए नपा प्रशासन, फायर डिपार्टमेंट, पुलिस डिपार्टमेंट, रेवेन्यू डिपार्टमेंट और रेलवे एडमिनिस्ट्रेशन को तैयार करने के लिए ये मॉक ड्रिल ऑर्गेनाइज की गई थी। फायर डिपार्टमेंट ने नेचुरल डिजास्टर की स्थिति में तुरंत कैसे रिस्पॉन्ड करे, बाढ़ पीड़ितों को सुरक्षित जगह पर कैसे पहुंचाएं और नावों की मदद से बचाव का काम कैसे करें, इसका डेमॉन्स्ट्रेशन पेश किया। दरवर्षीप्रमाणे आपण सर्वांना ठाऊकच आहे की आपला जो हा अंबरनाथ तालुका आहे हा वॉटर प्रोन आणि पूरबाधित क्षेत्र आहे। दरवर्षी उल्हास नदीला प्रचंड प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये पूर येतो। मागील काही वर्षांचा अनुभव पाहता आपण म्हणजे 26 जुलै 2005 त्यानंतर 2021, 2019 नंतर महालक्ष्मी एक्सप्रेस चामटोलीला अशा वेगळ्या प्रकारच्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याच अनुषंगाने अशा प्रकारची पूर परिस्थिती वगैरे आपल्या नगरपालिका हद्दीमध्ये अंबरनाथ असो वा बदलापूर असो या दोन्ही ठिकाणी तर नागरिकांना जे अग्निशमन व आणीबाणी सेवेमध्ये उपलब्ध साधन सामग्री आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी, रबर इन्फ्लेटेबल बोट विथ इंजिन, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय रिंग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या रश्या यांचा उपयोग कसा करायचा, नागरिकांना पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना कसं बाहेर सुखरूप काढायचं, त्यांना स्थलांतरित कसं करायचं, हा सगळा विषयांचा एक या ठिकाणी सराव शिबिर आयोजन केलं होतं। त्या ठिकाणी माननीय नगराध्यक्षा तेजश्रीताई करंजुले पाटील, माननीय मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड साहेब यांनी सुद्धा एक 5 मिनिटांमध्येच व्हिजिट देऊन या ठिकाणून त्यांनी सगळं आढावा घेतलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतो की आम्ही ह्या मॉक ड्रिलमध्ये जे सराव शिबिर आहे या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांचं संपूर्ण ऑफिसमधले महसूलचे कर्मचारी, पोलीस डिपार्टमेंट पूर्व पश्चिम शिवाजीनगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन तसेच रेल्वे प्रशासन या सर्वांना यामध्ये आपण या ठिकाणी बोलावण्यात आलेलं होतं, जेणेकरून कुठल्याही प्रकारची रेल्वेंना बोलावण्याचं कारण हेच की जसं चामटोलीला एक्सप्रेस अडकलेली होती आणि त्या ठिकाणी प्रचंड 2 ते 2.5 हजार लोक ट्रॅप झाले होते। मग त्यामध्ये सुद्धा आता काय झालेलं आहे की प्रत्येक रेल्वे प्रशासनाने सुद्धा ठराविक स्टेशनला बोटी वगैरे दिलेल्या आहेत। महसूल डिपार्टमेंट, तहसीलदार कार्यालयाने सुद्धा बोटीची त्या ठिकाणी तैनात व्यवस्था केलेली आहे त्यांच्या झोनमध्ये, त्याला इंजिन वगैरे सगळं काही दिलेलं आहे। एकंदरीतच बाबा जो काही आता आगामी तोंडावर पावसाळा आलेला आहे त्या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची पूर परिस्थिती किंवा कुठल्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास तिला तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा त्याचाच एक भाग या ठिकाणी एक मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। माननीय जिल्हाधिकारी ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आलेली होती। ब्यूरो रिपोर्ट, अंबरनाथ उल्लास विकास। करें और बेल आइकन को भी दबाएं।